औरंगजेब हा क्रूर शासक होता। औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं। तसंच औरंगजेब हा नेहमी धर्माचा आधार घ्यायचा। आज देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत। ते देखील कायम धर्माचा आधार घेतात। त्यामुळे दुर्दैवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली गेली। हर्षवर्धन सपकाळ हे औरंगजेबाचं उदात्तीकरण करत असून त्यांनी या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांची माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून केली गेली। यावर आता स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण देताना आपण आपल्या विधानावर ठाम असून माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मी केलेलं विधान हे राज्य कारभाराच्या अनुषंगाने केलेलं होतं। मी कुठेही देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिगत औरंगजेब असं म्हटलं नाही। मी फक्त एवढंच म्हणालो की औरंगजेब ज्या क्रूर पद्धतीने राज्य कारभार चालवत होता त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारचा कारभार चालला आहे आणि त्या विधानावर मी अद्यापही ठाम आहे। औरंगजेब हा क्रूर होता हेच माझं म्हणणं होतं। यात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा विषयच येत नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। यासोबतच जसं औरंगजेबाने जिजिया कर लावला तसाच कर आता महाराष्ट्रातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस लावत आहेत। शाळेच्या वह्या पुस्तकांवर इतकंच नाही तर स्मशानभूमीतील लाकडांवरही कर लावला आहे। त्यामुळे ही सर्व कार्यप्रणाली औरंगजेबाच्या राज्य कारभारासारखीच आहे असं सपकाळ म्हणाले आहेत। पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राज्य कारभारावर टीका करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर टीका करण्यासारखं असेल तर मग जेव्हा संतोष देशमुखांची हत्या होते, स्वारगेट बस स्थानकात जेव्हा अत्याचाराची घटना घडते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे।